छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर स्वराज्य वाढवणं हा एक उद्देश होता. जशा आत्ता युत्या आघाड्या होत्या तेव्हाही महाराजांनी ठरवलं की युती करायची आणि राजा निघाले दक्षिण दिग्विजयला कुतुबशहा सोबत युती करण्यासाठी. राजे जेव्हा गोवळकोंड्याला पोहोचले, कुतुबशहाने जंगी स्वागत केलं राजांचं. राजांची शाही फौज होती, परंतु त्या फौजेत हत्ती कुतुबशहाला कुठेच दिसले नाही. तेव्हा कुतुबशहाने विचारलं की राजाजी, कुतुबशाह बादशाह छत्रपति शिवाजी महाराजांना म्हणाला की राजाजी, आपकी फौज तो बहुत बढ़िया है, लेकिन इस फौज में हत्ती दिखाई नहीं दे रहे. तेव्हा राजांना प्रश्न पडला की याला सांगायचं काय की हत्ती आमच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काहीच कामाचे नाही. थोड्या वेळाने राजा पुढे गेले. कुतुबशाह बसला, राजा समोर बसले आणि राजांच्या बाजूला होते येसाजी कंक. कुतुबशाह राजांना म्हणाला कि राजा जी, तुमने हमारे बात का जवाब नहीं दिया कि आपके फौज में हत्ती दिखाई नहीं दे रहे. तेव्हा राजा म्हणाले की आमचा एक एक मावळा, एक एक मर्द मावळा हा हत्तीच्या ताकदी एवढा आहे. तेव्हा कुतुबशाह म्हणाला, क्या तो फिर कोई लड़ेगा आपका मावळा हमारे हाथी से. राजांच्या जवळ होते येसाजी कंक. येसाजींनी राजांकडे पाहिलं, राजांनी येसाजींकडे पाहिलं आणि राजा म्हणाले, रडेल आमचा येसाजी तुमच्या हत्तीशी लढेल. आणि झुंज ठरली. मोठ्या मैदानात झुंज ठरली. अनेक लोक झुंज पाहण्यासाठी मैदानात आले आणि झुंज होती एका वेड्या हत्तीची, कर्नाटकातल्या उन्मात्त हत्तीची आणि मराठमोळ्या रांगड्या येसाजी कंकशी. साखळदंडातून सोडलेला तो हत्ती मैदानात आला आणि येसाजी कंकाच्या छाताडावर धावत सुटला. येसाजी कंक पुढे, हत्ती मागे, येसाजी कंक पुढे, हत्ती मागे. कधी येसाजी पुढे, कधी हत्ती मागे, अशी झुंज 2 तास चालू होती. आणि शेवटी पुढे हत्ती धावत आला. येसाजींनी तलवार काढली, हत्तीच्या सोंडेत कुपाटली, रक्ताची चिळकांडी उडाली. तो हत्ती परत गेला, तो पुन्हा आलाच नाही. आणि अख्खं मैदान टाळ्यांनी भरून निघालं. कुतुबशाह आनंद वाटला. कुतुबशहाने राजांना सांगितलं की राजाजी, मुझे एक बताओ, जेव्हा हत्तीशी आणि येसाजींची झुंज चालू होती तेव्हा तुमची मान ही शर्मेने खाली जात होती, असं का. तेव्हा राजा म्हणाले की अशा करमणुकीच्या खेळासाठी एखादा मावळा लावण्याची आम्हाला सवय नाही. ही जशी मोत्याची माळ आहे, एक एक मोती हा लाख मोलाचा आहे, तसा आमचा मावळा हा लाख मोलाचा आहे. पुढे कुतुबशहांनी येसाजींना गाठलं. म्हणाले, येसाजी, मुझे एक बताव, तुम्हाला वाटलं असतं तर हत्तीच्या मागे जाऊन तलवार खुपसून तुम्ही कधीच लढत संपवली असती, परंतु तुम्ही तसं केलं नाही. हत्तीच्या सोंडेत समोरून वार केला आणि लढत संपवली, असं का. तेव्हा येसाजींनी सांगितलं की बादशाह, आमच्या राजाने आम्हाला लढायला शिकवलं, आमच्या राजाने आम्हाला जगायला शिकवलं आणि स्वाभिमानानं लढायला शिकवलं. आणि हे पण शिकवलं की शत्रूच्या पाठीत कधीच वार करायचा नाही, शत्रूच्या छाताडात वार करायचा, शत्रूच्या छाताडात वार करायचा. हे आमच्या राजाने आम्हाला शिकवलं. असे मावळे होते येसाजी कंक.